रोपवेला टाळून अनवाणी जरांगे पाटील रायगडावर नतमस्तक। स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडवर आल्यावर प्रचंड ऊर्जा मिळते आणि इथं ऊर्जा मिळणार नाही तर कुठे मिळणार, इथली ऊर्जा ही विजय घेऊनच येते। अशा पद्धतीचा उद्गार मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी किल्ले रायगडावर छत्रपती शिवरायांच्या दर्शनासाठी आला असताना काढलाय। मराठा समाजाच्या सर्व प्रमुख मागण्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्य केल्यानंतर सर्वत्र मराठा समाजाचा जल्लोष पाहायला मिळतोय। हे यश मिळताच जरांगे पाटील यांनी किल्ले रायगडावर शिवरायांचरणी नतमस्तक होऊन आशीर्वाद घेणार असल्याचं जाहीर केलं होतं आणि त्यानुसार सोमवार 29 जानेवारी रोजी उशिरा रात्री ते किल्ले रायगडाच्या पायथ्याशी पाचाड येथे मुक्कामासाठी दाखल झाले। सकाळी 11 नंतर त्यांनी गडाच्या दिशेने कूच केलं आणि रोपवे या सुविधेचा वापर न करता संपूर्णतः गड अनवाणी चढून ते दुपारी 2:30च्या सुमारास राजदरबारी छत्रपतींच्या चरणी नतमस्तक झाले। यावेळी काही निवडक कार्यकर्ते व समाज बांधवांची फौज त्यांच्यासोबत होती। या दरम्यान प्रसार माध्यमांनी छगन भुजबळांवरून छेडला असता छगन भुजबळ यांचा कलंक असा उल्लेख करून देवेंद्र फडणवीस झाले आता अजित पवारांसाठी ते धोकादायक आहेत असं बोलून टीकास्त्र टाकलंय। त्याचप्रमाणे सगळे सोयरे या शब्दावरून देखील त्यांनी बोलताना सांगितलं की ज्या मराठ्यांच्या कुणबी नोंदी सापडत नाहीत त्यांच्यासाठी सगळे सोयरे या कायद्याची मंजुरी मिळवली असून यामुळे एकही मराठा समाज बांधव हा आरक्षणापासून वंचित राहणार नसल्याचं सांगितलंय। किल्ले रायगडावर दर्शनासाठी आल्यामुळे प्रचंड ऊर्जा मिळाल्याचं सांगत रायगडापेक्षा विश्व ते काय याच्यापेक्षा मोठं कोणतंच दैवत नाही असं बोलून रायगडाचरणी नतमस्तक होण्यासाठी आलोय, आशीर्वाद घेऊन पुढे लढणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।